आज आमच्याकडे आलेले आहेत छोटे मोठे पाहुणे आणि पाहुण्यांनी अख्खं घर भरून गेले. खूप दिवसांनंतर मामा आणि आजीसुद्धा आलेले आहेत, त्यामुळे माझी लेक जास्त खुश झाली होती. त्याचं कारणही तसंच आहे. आज माझ्या लाडक्या लेकीचा वाढदिवस आणि तिची इच्छा होती की तिच्या फ्रेंड्सना आणि सगळ्यांना घरच्यांना बोलवायचं. त्यामुळे ती सिंपल असं डेकोरेशन करून मस्त तिच्या सगळ्या फ्रेंड्सला बोलवलं होतं आणि घरचे फॅमिली मेंबर्ससुद्धा आले होते. तिचे सगळे फ्रेंड्स आल्यामुळे ना ती खरंच खूप खुश झाली होती. तिला वाटलं नव्हतं की सगळे इतके येतील म्हणून. त्यामध्ये आजी आणि बाबा आल्यामुळे ती खरंच खूप खुश झाली होती. मस्त असं तिच्या आवडीचा चॉकलेट केक आणला होता आणि खरंच खूप छान असं सिंपल असं घरी सेलिब्रेशन केलं. त्यानंतर आज बड्डे गर्लच्या आवडीचा पावभाजीचा बेतसुद्धा झाला होता. आता फर्स्ट टाईम मी बनवले पावभाजी, त्यामुळे माहीत नाही कशी झाली ती. बाहेरून काहीतरी ऑर्डर करण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलंच आणि ते सगळ्यांना पोटभर मिळतंसुद्धा. त्यामुळं म्हटलं आजचा बेत हा घरीच करूया. मस्तपैकी केक वगैरे कटिंग करून आता आम्ही जेवणाच्या तयारीला लागले होते. पप्पाची, मामाची, मामीची सगळ्यांची वाट बघून आम्ही केक कटिंग वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग उशिरा का होईना मामाची हजेरी लागलीच. आता मामी आल्यापासून हा आमचा पहिलाच फॅमिली फंक्शन आहे, त्यामुळे म्हटलं चला उशिरा का होईना पण सगळे आले एकत्र. त्यानिमित्ताने मस्त छानपैकी बड्डे सेलिब्रेट झाला आणि सगळ्यांनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे. बड्डे वगैरे हे फक्त निमित्त असतं आणि खूप दिवसातून आम्ही असे सगळे एकत्र येऊन आहे ना बड्डे सेलिब्रेशन केलं होतं, त्यामुळे खरंच खूप मजा आली. छोट्या छोट्या गोष्टीतून असा मस्त आनंद मिळवायचा आणि ह्या आनंदाच्या सगळ्या आठवणी जपून ठेवायचा, हेच एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. मुलं मोठी होतात हळूहळू, पण ह्या आठवणी तशाच कायम स्वरूपात राहतात. त्यामुळे म्हटलं चला सगळ्यांनी मिळून एक छोटंसं सेलिब्रेशन करूया. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.